नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये 2 लाखांवरती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असून त्यांना 2.25 लाखांपर्यंत सेवा उत्पादन म्हणजेच ग्रॅज्युइटी तसेच निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय 2024ला सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला होता. राज्य सरकारच्या पातळीवरती त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप झालेली नव्हती. मात्र सरकारी पातळीवरती याबाबत विचारविनिमय सुरू असून या निर्णयाची अंमलबजावणी आता लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन आणि उपदान देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यावरती शासन स्तरावरती विचारविनिमय सुरू असून त्यावरती अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याबाबत विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त काम करून घेऊनही मानधन न दिल्याबाबतच्या अंगणवाडी सेविकांच्या तक्रारी असल्याचा ही बाब आमदार राजेश राठोड आणि सत्यजित तांबे यांनी प्रश्नाद्वारे मांडली. यावरती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी भरलेल्या अर्जांपैकी पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीनुसार प्रोत्साहित भत्ता अदा करण्यासाठी आयुक्त महिला आणि बालविकास पुणे यांना निधी वितरित करण्यात आला असून त्यानुसार प्रोत्साहनपर भत्ता अदा करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी आणि निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतच्या प्रस्तावावरती विचारविनिमय सुरू असल्याचंही त्यांनी यामध्ये नमूद करताना सांगितलं. आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधनाव्यतिरिक्त कामाच्या आधारावरती प्रतिमाह अनुक्रमे 2,000 रुपये आणि 1,000 रुपये प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येत असून पोषण अभियानांतर्गत देखील अंगणवाडी सेविकांना 500 रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत गोड बातमी म्हणावी लागेल. लवकरच त्यांना ग्रॅज्युइटी आणि पेन्शन या दोनही स्कीम लागू करण्यात येणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.